नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर येतो आहे. आता तुम्ही माझ्यासमोर बघताय तो आपल्या मुंबई कोस्टल लाईनला जो नवीन टनल झाला आहे गिरगाव चौपाटीच्या खालून, त्याचा आम्ही प्रवास करणार आहोत. आजच्या अगोदरचं थोडंफार शूटिंग केलं नाही, कारण का तुम्हाला सांगतो, गावावरून 2 भावाच्या छोट्या मुली आलेल्या, त्यांना फिरायला घेऊन गेलेलो गेटवेला. दिवसभर सुट्टी होती, त्यामुळे काय इकडे तिकडे टाईमपास करत, त्याचबरोबर माझ्या एका मुंबईच्या भावाची मुलगी येऊन आम्ही चौघजण फिरायला गेलो. पहिला गेटवेला गेलो, तिकडे फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर छोटी मुलगी बोलायला लागली, आम्हाला चौपाटीला जायचं. चौपाटीला जायचं कुठं, चौपाटीचा प्लॅनिंग तर ते झाला नाहीच. शेवटी आम्ही डायरेक्ट टॅक्सी पकडली आणि टनेलमधून आम्हाला जायचं होतं ॲक्वा लाईनमध्ये. म्हणजे मुंबईमध्ये झालेली ती ॲक्वा लाईनची अंडरग्राऊंड मेट्रोसाठी आम्ही जायचं होतं. जायचं कसं, एवढ्या मुली तर चालणार नाहीत बरोबर. आम्ही पकडली टॅक्सी आणि टनलमधून प्रवास करतो आहे. टनलचं काम एवढं मस्त झालं आहे, जो प्रवास 1 तासामध्ये होत होता तो 20 मिनटामध्ये होतो. आपण डायरेक्ट आता पार पडणार आहोत वर्ली नाक्याला, म्हणजे हजारी क्रॉस करून होतो. त्याचपैकी हा टनल गिरगाव चौपाटीच्या खालतून, हँगिंग गार्डनच्या खालतून डायरेक्ट जे ब्रिज कँडीची ते गार्डन आहे त्याच्या साईडला ओपन होतो. त्याच्यानंतर तो कोस्टल मार्गे पूर्ण हजारी क्रॉस करून महालक्ष्मी मंदिर क्रॉस करून जातो. हे बघा कशा मस्ती करतात ते तिघीजण. मगासपर्यंत एकामेकाबरोबर बोलत नव्हते आणि आता बघा, ही मधली आहे ना, मधली फुल चॅप्टर पोरगी आहे. मगासपर्यंत त्यांच्याकडे बोलत नव्हती आणि आता बघा बघा किती मस्ती आहे बघा. अंगामध्ये दिसते छोटी. बोगदा तर भरपूरच मावट 20 मिनटं तरी, 5 ते 10 मिनटं तरी घेत असेल. फायनली बोगदा संपत आला असं वाटते मला, कारण पुढे प्रकाश दिसायला लागला. हां, मोस्टली बोगदा संपलेला आहे. इथून तुम्ही बघू शकता मुंबईचं नवीन रूप. जो माणूस 10 वर्षापूर्वी मुंबई सोडून गावी गेला आणि तो आता जर फिरायला इकडे आला तो म्हणूच शकत नाही हे मुंबई आहे. कारण चौपाटी एवढी पुढे, कमसे कम 2 ते 3 किलोमीटर चौपाटी समुद्रामध्ये घुसलेली आहे. माझ्या राईट साईडला महालक्ष्मीचं मंदिर आहे. पहिला PDP गार्डन आहे, त्याच्यानंतर महालक्ष्मीचं मंदिर आहे. एकदम 4 पदरी लेन बनवली मस्त. त्या साईडला आणि लेफ्ट साईडला पूर्ण चौपाटीसारखं बनवून टाकलं.
फायनली आपण हजाली क्रॉस करून वर्ली नेहरू सेंटरच्या इथं पोचणार आहोत. आणि ही लेफ्ट साईडची लेन डायरेक्ट नेहरू सेंटरच्या समोरच्या साईडून एकदम क्रॉस होऊन वर्ली सीपेसला लिंक होणार आहे. इकडे थोडे अजून साईडला गार्डन बिल्डरचं काम करायचं आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो, समोर नेहरू सेंटर दिसतंय. इकडे थोडं काम बाकी आहे. फायनली आपण शिवसागर इस्टेटला पोचलोय. इथं ट्रॅफिक आहे थोडं. प्रवास करतोय मुंबईच्या मेट्रोमध्ये. आपण वर्लीमध्ये मेट्रोमध्ये गेलोय. पुढे शूट करून देणार नाही कारण सिक्युरिटी रिझनसाठी. आपण जाणार आहोत शिवाजी पार्क सेनाभवनच्या इथे स्टेशन. तर मला सांगतो इथून तर सेनाभवनसाठी 20 रुपये तिकीट आहे. चला जाऊया. मुंबई तर एकदम खुश आहेत. पहिलं जसं काहीतरी म्हणतात मुंबईमध्ये त्यांना असं बघायची सवय नाही. मेन म्हणजे त्यांना नाही आता ह्याचं क्रेज भरपूर आहे. कसं जातात लोक ते एकदम फुल एन्जॉय करतात. चला आपण तिकीट काढून पुढे गेलो आहे. आता आपल्याला इथे एंटर करायचं आतमध्ये. चेकिंग वगैरे झाले तेव्हा बोलला दादा की शूट नकोच करू. चला ठीक आहे. आतमध्ये प्रवास करणार. तिकीट घ्या. दोन्ही ट्रॅक तुम्हाला वाटेल एकत्र लाईन दोन्ही ट्रॅकमध्ये कमसे कम त्याच्या पलीकडे दुसरं हे आहे. चला लवकर नाव कुठे जायचं माहिती आहे ना चौकाश मेट्रोमध्ये. फायनली मेट्रो आले.